बदलापुरातील अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणामध्ये एक मोठी बातमी समोर येते, ती म्हणजे अक्षय शिंदेच्या एन्काउंटरला पोलीसच जबाबदार असल्याचं समजतंय, माहिती समोर येते। बदलापुरातील अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणामध्ये न्यायालयीन चौकशी समितीच्या अहवालामध्ये अक्षय शिंदेच्या एन्काउंटरला पोलीसच जबाबदार असल्याचा निरीक्षण नोंदवण्यात आलेलं आहे। आणि आपल्याला माहिती आहे, बदलापुरात एका शाळेमध्ये अक्षय शिंदे नामक तरुणानं मुलीवरती अत्याचार केलेले होते आणि त्या संदर्भात अक्षय शिंदे पोलिसांच्या ताब्यात असताना त्याचं एन्काउंटर झालं आणि न्यायालयीन चौकशी समितीचा अहवाल जो सादर झालाय त्यामध्ये हे निरीक्षण नोंदवलं गेलंय की बदलापुरातील अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी पोलीसच जबाबदार आहेत। आता पोलिसांना या प्रकरणामध्ये जबाबदार धरण्यात आलंय न्यायालयाकडनं। अक्षय शिंदेचा एन्काउंटर झाला आणि त्याला पोलीसच जबाबदार असल्याचा निरीक्षण न्यायालयीन चौकशी समितीनं अहवाल सादर केलेला आहे। न्यायालयीन चौकशी समितीचा अहवाल त्याप्रमाणे एन्काउंटरला 5 पोलीस जबाबदार असल्याचं कोर्टाचं म्हणणं आहे। एक मोठी बातमी अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणातली। अक्षय शिंदेचं एन्काउंटर नेमकं का झालं, कसं झालं, या संदर्भात अनेक तर्कवितर्क आणि प्रश्न देखील उपस्थित झालेले होते। बदलापुरात काही महिन्यांपूर्वी एका शाळेमध्ये लहान मुलीवरती अक्षय शिंदे नामक तरुणानं जे काही अत्याचार केले, जे गैरवर्तन केलं, त्यानंतर अक्षय शिंदे पोलिसांच्या ताब्यात असताना पोलीस आणि अक्षय शिंदे यांच्यामध्ये जी झटापट झाली त्यामध्ये अक्षय शिंदेचा एन्काउंटर करण्यात आला आणि या एन्काउंटरला 5 पोलीस जबाबदार आहेत असं कोर्टानं म्हटलंय। गुन्हा दाखल करून कारवाई करा असे देखील आदेश कोर्टानं दिलेले आहेत। मात्र आता ते 5 पोलीस कोण, यावरती सुद्धा आता प्रश्नचिन्ह आहे। बदलापुरातील अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणाला पोलीसच जबाबदार आहेत। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या प्रकरणामुळे खळबळ माजलेली होती। ज्या पद्धतीने अक्षय शिंदेचा एन्काउंटर झाला त्याच्या आई वडिलांनी सुद्धा यावरती आक्षेप घेतलेला होता आणि आता अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणामध्ये 5 पोलिसांना जबाबदार धरण्यात आलंय। अधिक माहिती आपण घेऊयात, आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग आपल्या सोबत आहेत। प्रशांत, या प्रकरणामध्ये कोर्टानं काय म्हटलंय? मुळात आपल्याला माहिती आहे की ज्या प्रकारे हे अक्षय शिंदेचं एन्काउंटर झालं होतं, त्या एन्काउंटरमध्ये अक्षय शिंदेने खरं तर अटॅक केला, आणखीन त्यानंतर पोलिसांनी स्वतःच्या बचावासाठी म्हणून गोळीबार केला आणि त्याच्यात त्याचा मृत्यू झाला, एन्काउंटर झालं। हे अशा प्रकारचं चित्र जरी पोलिसांकडनं मांडलं गेलं असलं तरी याचा एसआयटीने जरी तपास केला असला तरीही मुंबई उच्च न्यायालयात दाखल याचिकेमध्ये या सगळ्या विषयाला अत्यंत गांभीर्याने घेण्यात आलेलं आहे। आणि आपल्याला माहिती आहे की या पूर्ण दस्त्यामध्ये जे पोलीस अधिकारी होते, जे शिंदे म्हणून अधिकारी होते, मोरे म्हणून अधिकारी होते, आणखीन त्या व्यतिरिक्त अजून 2 कॉन्स्टेबल, या सगळ्यांना या सगळ्या प्रकरणामध्ये की 5 जणांना जबाबदार पकडण्यात आलेला आहे। आणि अर्थातच कोर्टामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या हिअरिंगमध्ये अनेक वेगळ्या प्रकारची माहिती सगळी समोर येणार आणि त्या समोर येणाऱ्या माहितीतनं हे स्पष्ट होणार। पण आता तरी सुरुवातीला अक्षय शिंदे याचा एन्काउंटर केल्याचा जो दावा आहे पोलिसांचा तो संशयास्पद आहे। म्हणजे आत्मसंरक्षणासाठी म्हणून अक्षय शिंदेवर आम्हाला गोळीबार करावा लागला आणि त्यात त्याचा मृत्यू झाला, हा जो पोलिसांनी दावा केलाय हा दावा संशयास्पद आहे, अशा प्रकारचं निरीक्षण हायकोर्टानं प्रथमदर्शनी नोंदवलंय। आणि याचमुळे या 5 पोलीस अधिकाऱ्यांविरुद्ध फौजदारी खटला चालणार हे आता स्पष्ट झालंय। मॅजिस्ट्रेटचा अहवाल मुंबई हायकोर्टामध्ये सादर झालेला आहे आणि पोलीस एन्काउंटरमध्येच आरोपी अक्षय शिंदेचा मृत्यू झाला आहे, अशा प्रकारचं निरीक्षण पोलिसांनी कोर्टानं नोंदवलंय। अर्थातच बचावात्मक गोळीबार करण्यामध्ये अक्षयचा मृत्यू झाला हा जो पोलिसांचा दावा आहे हा संशयास्पद असल्याचं स्पष्ट निरीक्षण नोंदवल्यानं आता या 5 पोलीस अधिकाऱ्यांविरुद्ध 2 अधिकारी आणखी 3 पोलीस कर्मचारी यांच्या विरुद्ध खटला चालणार हे आता निश्चित झालंय। बरं, मात्र याचिका कोणी केली होती की या संदर्भातली, ज्याच्यावरती आता हे सगळं निरीक्षण न्यायालयानं नोंदवलंय? आपल्याला माहिती की ही याचिका जी आहे मुंबई उच्च यांनी दाखल केली होती। आणखी याच दाखल याचिकेवरची प्रथमदर्शनी सुनावणी आज कोर्टात झाली आणि या सुनावणीमध्ये प्रिलिमिनरी सगळ्यात महत्वाची गोष्ट हीच होती की याचिकेची सुनावणी स्वीकारायची का नाही, जबाबदार अधिकाऱ्यांना दोषी धरायचं आहे की नाही, त्यांनी केलेला दावा हा योग्य आहे की नाही। तर हायकोर्टाने आपलं परखड निरीक्षण नोंदवताना या 3 गोष्टी स्पष्ट केलेल्या आहेत की पोलिसांनी जो बचावात्मक गोळीबार केला आणि त्याच्यात अक्षय शिंदेचा मृत्यू झाला हा दावा त्यांचा संशयास्पद आहे। पोलिसांनी अक्षय शिंदेचे ठरवून एन्काउंटर केलंय अशा प्रकारचं निरीक्षण हायकोर्टानं नोंदवलेलं आहे। आणि या 5ही जणांविरुद्ध, जे 2 अधिकारी आणि 3 कर्मचारी आहे, फौजदारी खटला चालवण्याचे
हायकोर्टानं स्पष्टपणे संकेत दिलेले आहे. हा नक्कीच त्यांच्या अडचणीत वाढ आहे हे आपल्याला म्हणायला नक्कीच हरकत नाही. बरोबर. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना पोलिसांत म्हणजे त्यावेळी पोलिसांनी हा जो काही दावा केला स्वरक्षणासाठी आम्ही अक्षय शिंदेचा एन्काउंटर केला, त्यामुळे आता या 5 पोलिसांची तर चौकशी होईलच, ज्यांना कोर्टानं जबाबदार धरलेलं आहे. त्यामुळे राजकीय वातावरण सुद्धा यामध्ये ढवळून निघेल, त्याबद्दल काय सांगाल? 3 गोष्टी आहे श्वेता. एक तर म्हणजे की याची चौकशी नाही होणार तर गुन्हा दाखल होणार. गुन्हा दाखल होणार हा क्रिमिनल प्रोसेस म्हणजे सीआरपीसी नुसार गुन्हा दाखल होणार. बीसीए नवीन ऍक्ट जो आहे त्यानुसार गुन्हा दाखल होणार आणि अर्थातच 302चा गुन्हा किंवा नवीन कायदा प्रणालीनुसार BNचा 101चा गुन्हा यांच्या विरुद्ध दाखल होणार आणि हाच सगळ्यात महत्वाचा टर्निंग पॉईंट या केसमधला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असताना खरं तर हे झालं होतं. या प्रकरणामध्ये सत्ताधाऱ्यांनी पूर्णपणे पोलिसांची बाजू लावून धरली होती. सगळ्यांनीच या घटनेचं समर्थन केलं होतं की स्वसंरक्षणासाठी बचाव करताना म्हणून अक्षय शिंदेवर गोळी झाडली गेली आणि याच्यातच त्याचा मृत्यू झाला. हे सगळे जे दावे आहेत सरकारी एजन्सीने केलेले, आता हे सगळेच जे आहे ते एकंदरीत पूर्णपणे हायकोर्टाच्या सुनावणीच्या वेळेस बोर्डावर येणार. सरकारच्या वतीनं सुद्धा आता अर्थातच महाधिवक्ता डॉक्टर बिरेंद्र सराफ यांची वेगवेगळ्या प्रकारचे मुद्दे मांडताना तारेवरची कसरत होणार, कारण हायकोर्टाने घेतलेली गंभीर दखल ही याच्यात सगळ्यात महत्वाची वाटते आणि या सगळ्या प्रकरणामध्ये मॅजिस्ट्रेटचा अहवाल कोर्टात दाखल झालेला आहे. दुसरी गोष्ट की सीआयडीकडे हा तपास वर्ग झाला होता, तर सीआयडीच्या तपासावरच एकंदरीत प्रश्नचिन्ह हायकोर्ट येत्या दिवसामध्ये उठवणार का हाही प्रश्न उपस्थित झालेला आहे. अक्षय शिंदेचा मृत्यू हा संशयास्पद मृत्यू आहे हे स्पष्ट निरीक्षण नोंदवताना ते एन्काउंटर असल्याचंच पोलिसांनी ठरवून केलेलं एन्काउंटर असल्याचं एकंदरीत निरीक्षण हायकोर्टात नोंदवलं असं म्हणता येईल. नक्कीच या पूर्ण प्रकरणामध्ये 2 पोलीस बिलकुल. तर प्रशांत थोडंसं थांबवते. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे आपल्यासोबत सध्या फोन लाईनवरती आहेत. सुषमाताई, ज्या वेळेला अक्षय शिंदेचं एन्काउंटर झालं त्यावेळी सुद्धा तुमची प्रतिक्रिया घेतलेली होती, त्यावरती सुद्धा तुम्ही विरोधक म्हणून बरेचसे प्रश्न उपस्थित केले होते. आता कोर्टानं ठोस सांगितलंय पोलीसच जबाबदार आहेत. आता आपली प्रतिक्रिया काय? मी अक्षय शिंदेचा एन्काउंटर झाला तेव्हा सुद्धा स्वतंत्रपणे पत्रकार परिषद घेऊन अनेक प्रश्न उपस्थित केले होते आणि तेव्हाही म्हटलं होतं की अक्षय शिंदेला तळोजा MIDCतनं बाहेर काढताना त्याच्या प्रवासाचा मार्ग ठरवून का बदलला गेला आणि ज्या पद्धतीचा त्याचा एन्काउंटर झाला होता तेव्हाही हैदराबाद प्रकरणाचा संदर्भ देत म्हटलं होतं की हा सरळ सरळ खून आहे. सरकारने आपला नाकर्तेपणा झाकण्यासाठी पोलिसांच्या कडून करून घेतलेली ही हत्या आहे आणि मी आभार मानेन न्यायालयीन चौकशी समितीचे आणि आता जे सत्य बाहेर येते त्याचे की या सगळ्यांमध्ये उशिरा का होईना पण अक्षय शिंदेचा एन्काउंटर हा फेक एन्काउंटर होता. तो एन्काउंटर नसून तो एका अर्थाने खून आहे ही गोष्ट पुढे येत आहे. बरोबर. या अक्षय शिंदेचा जीव गेल्यानंतर त्याच्या आई वडिलांनी सुद्धा बऱ्याच गोष्टी मांडलेल्या होत्या किंवा त्याचे जे कोणी नातेवाईक असतील, त्यामुळे हे आता सत्य समोर आलंय की हे एन्काउंटर नाही तर पोलीस जबाबदार आहेत त्याच्या मृत्यूला आणि 5 पोलिसांवरती आता गुन्हा सुद्धा दाखल होणार आहे असं देखील कोर्टानं सांगितलंय. निश्चितपणे या 5 लोकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. हे लक्षात घ्या की मी वारंवार असं म्हणते की अक्षय शिंदे हा कोणी साधू संत समाज सुधारक नव्हता. तो कोणी क्रांतिकारी देशासाठी लढणारा कोणी महात्मा नव्हता. न्यायालयात खटला उभा राहून सुद्धा त्याला फाशीची शिक्षा झाली असती किंबहुना ती व्हायलाच हवी होती. मात्र शिक्षा देण्यासाठी आपल्याकडे न्यायालय आहे, कायद्याची एक प्रक्रिया आहे आणि ती कायद्याची प्रक्रिया कुणीही ओव्हरटेक करता कामा नये हीच भूमिका माझी आधी होती आणि आत्ताही आहे. मात्र निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आपला नाकर्तेपणा झाकण्यासाठी आणि ज्या पद्धतीनं महिला सुरक्षेच्या संदर्भाने अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते आणि वारंवार देवेंद्र फडणवीस यांच्या गृहमंत्री म्हणून असणाऱ्या कार्यकाळावरती प्रश्न उपस्थित केले जात होते, हा नाकर्तेपणा झाकण्यासाठी म्हणून अक्षय शिंदेचा जो एन्काउंटर दाखवला गेला ऍक्च्युअल ती या पोलिसांना हाताशी धरून केली गेलेली हत्या होती. या हत्येच्या संबंधाने त्याच्या आईवडिलांनी उपस्थित केलेले प्रश्न, मी घेतलेली पत्रकार परिषद किंवा या संबंधाने वकिलांनी केलेले युक्तिवाद ह्या सगळ्यांचा विचार करता निश्चितपणे जबाबदार असणाऱ्या या 5ही पोलीस कर्मचाऱ्यांवरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हायला हवा. बिलकुल. मात्र याला जे पोलीस जबाबदार आहेतच, मात्र आणखी कोणाकोणाला तुम्ही यामध्ये जबाबदार धराल? या सगळ्यांमध्ये एन्काउंटरची ऑर्डर कुणी काढली हे सुद्धा बघणं फार गरजेचं आहे.
कारण एन्काउंटर करणारा जो पोलीस अधिकारी आहे त्या पोलीस अधिकाऱ्याची आधीची कारकीर्द ही प्रचंड वादग्रस्त राहिलेली आहे. त्या अधिकाऱ्याच्या संबंधाने मी त्याही वेळेला स्वतंत्रपणे त्याचे पुरावे आणि त्याची सगळी माहिती पत्रकार परिषदेमध्ये विस्तृतपणे मांडली होती. त्यामुळे त्याने जो केलेला हा एन्काउंटर आहे, हा एन्काउंटर नेमका कोणाच्या म्हणण्यावरून केला, त्याच्यासाठी स्पेशल ऑर्डर कुणाची होती, कुणाला स्वतःची राजकीय प्रतिमा उजळ करून घ्यायची होती, उदात्तीकरण आणि ग्लोरिफिकेशनचं हे कोणाचं नेमकं प्लॅन होता, हा प्लॅन सुद्धा उघड व्हायला हवा. बिलकुल. खूप धन्यवाद सुषमाताई, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. तर ज्या वेळेला अक्षय शिंदेचा एन्काउंटर झालेला होता त्यावेळी सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषद घेऊन अनेक प्रश्न उपस्थित केलेले होते की हे एन्काउंटर होतं की नियोजित कट होता, असे प्रश्न त्यांनी त्यावेळी उपस्थित केलेले असताना आता जे काही कोर्टानं स्पष्ट केलेलं आहे, अक्षय शिंदेच्या एन्काउंटरला पोलीसच जबाबदार आहेत आणि तसा अहवाल न्यायालयीन चौकशी समितीनं सादर केलाय. त्यामुळे या एन्काउंटरला जबाबदार असलेले जे 5 पोलीस आहेत त्यांच्यावरती गुन्हे दाखल होणार आहेत. या संदर्भात आपण अधिक माहिती घेतोय. आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग सुद्धा आपल्या सोबत आहेत. प्रशांत, अगदी आपण म्हटल्याप्रमाणे सुषमा अंधारे यांनी तीच गोष्ट मांडली की ज्यावेळेला हे एन्काउंटर झालं होतं त्यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन सुद्धा या काही बाबी मांडलेल्या होत्या. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पोलिसांकडनं हे करून घेतलं गेलं होतं आपली प्रतिमा स्वच्छ करण्यासाठी, असा आरोप थेट त्यांनी केलाय. श्वेता, आपल्याला माहिती आहे की खरं तर 19 नोव्हेंबर 2024ला मुंबई उच्च न्यायालयामध्ये न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या द्विसदस्य खंडपीठावरची सुनावणी झाली होती आणि त्या सुनावणीमध्ये बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरण यावर त्यांनी कडक ताशेरे ओढले होते. आणि अर्थातच या तपासात राज्याचा गुन्हे अन्वेषण विभाग अर्थात सीआयडी गंभीर नसल्याचे कडक ताशेरे सुद्धा ओढले होते. 2 आठवड्यांची त्याच वेळेस त्यांनी खरं तर मुदत दिली होती आणि मॅजिस्ट्रेट अहवालाचा न्याय दंडाधिकाऱ्यांचा अहवाल का सादर केला नाही, तो तातडीने 2 आठवड्यात सादर करा, हे सुद्धा त्यांनी म्हटलं होतं. आणि त्याच वेळेस शिंदे याने पोलिसांचे पिस्तूल उचलून पोलिसांवर 3 गोळ्या झाडल्या आणि पोलिसांनी केलेल्या गोळीबारात तो ठार झाला. हा पोलिसांचा दावा संशयास्पद आहे अशा प्रकारची टिप्पणी सुद्धा त्याच्यावर ओलांडली होती. खरं तर त्या गोळीबाराआधी पिण्याची पाण्याची बाटली त्याला देण्यात आली होती अक्षयला, पण त्या बाटलीवर देखील त्याच्या हाताचे ठसे आढळून आले नाही. त्याचमुळे पोलिसांचा बचाव जो आहे हा सगळाच प्रकार असामान्य आहे अशा प्रकारची कडक टिप्पणी न्यायालयाने केली होती. आणि याचमुळे निवृत्त न्यायमूर्ती दिलीप भोसले यांच्या नेतृत्वाखाली खरं तर कमिटी निश्चित करण्यात आली होती आणि या कमिटीचा अहवाल जो कोर्टात सादर झाला आणि त्या सादर झालेल्या अहवालावर आज जी सुनावणी झाली ती सुनावणी सगळ्यात महत्वाची आपल्याला मानली जाते. आणखी याच अहवालावर एकंदरीत आज कोर्टानं आज एकदम कडक केलंय. अलाहाबाद उच्च न्यायालयाचे निवृत्त चीफ जस्टिस दिलीप भोसले यांचा 1 सदस्य कमिशन हे ज्युडिशियल चौकशीचे आदेश देताना मुंबई हायकोर्टानं निश्चित केलं होतं. अर्थात 1 ऑक्टोबर 2024ला हे निश्चित केलं होतं आणि 3 महिन्यामध्ये जस्टिस भोसले कमिशनने आपला अहवाल सादर करावा. अर्थात तो अहवाल आज सादर झाला आणि त्या अहवालाच्या आधारावरच अर्थात या सगळ्या मुद्द्यामध्ये एकंदरीत जे पोलीस त्या ठिकाणी होते त्या सगळ्या पोलिसांनी केलेली ही जी घटना आहे ती घटना ही अर्थातच खोटी आहे. आणखीन याचमुळे त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची जी जो आज निर्णय आहे तो आज मुंबई उच्च न्यायालयाने दिला आणि याच्यातच आहे. आणि त्या विषयामध्ये अनेक वेगळ्या प्रकारच्या गोष्टी समोर आल्या. त्या एक पीडिता समोर आली होती, तिचा आधी मेडिकल का करण्यात आलं नाही, सुनावणीत बोलू द्यायला सुद्धा नकार दिला होता, हस्तक्षेप करणारे जे वकील होते त्यांच्या सुद्धा ज्या गोष्टी होत्या त्या महत्वाच्या त्या सगळ्या समोर होत्या. प्राथमिक चौकशी जी करणं आवश्यक होतं ती प्राथमिक चौकशी सुद्धा केली नव्हती. आणि या सगळ्या प्रकरणाची नोंद जी आहे ती अलाहाबाद उच्च न्यायालयाचे निवृत्त जस्टिस चीफ जस्टिस दिलीप भोसले यांनी आपल्या पूर्णपणे या सगळ्या घटनाक्रमामध्ये नमूद केली होती. आणि अर्थातच नमूद केल्यानं अखेर आज मुंबई उच्च न्यायालयानं सगळ्यात महत्वाचा हा निर्णय घेतला आणि या निर्णयामध्ये अक्षय शिंदे याकरताच म्हणजे की आता जर आपण बघितलं तर म्हणजे संजय शिंदे खरं तर हे पोलीस अधिकारी या ठिकाणी इन्चार्ज होते. अनिल शिंदे हे 2 अधिकारी म्हणजे संजय शिंदे, अनिल शिंदे आणि यासह 3 पोलीस कर्मचारी या 5 जणांच्या विरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश त्यांनी दिले. हे एन्काउंटर नाही तर ही हत्या आहे अशा प्रकारचं प्राथमिक निरीक्षण या पूर्ण प्रकरणामध्ये मुंबई उच्च न्यायालयानं हे नोंदवलेलं आहे. हे सगळ्यात धक्कादायक आहे. खरं तर या सगळ्या विषयामध्ये हे अडचणीत आले आहे पोलीस अधिकारी आणि पोलीस कर्मचारी. याच्यामध्ये आपल्याला असं निश्चित म्हणता येईल आजचा दिवस हा सुनावणीतला सगळ्यात महत्वाचा
आणि प्रशांत, हे कोणाच्या आदेशाशिवाय होणार नाही असं विरोधक हे सगळे प्रश्न उपस्थित करणारच. पोलिसांना हे आदेश नेमके कुणाचे होते की हे एन्काउंटर नव्हतं तर हे पूर्वनियोजित सगळा कट होता जसं सुषमा अंधारे म्हणाल्या, त्यामुळे हेही प्रश्न उपस्थित होतात की हे कुणाच्या सांगण्यावरनं झालं आणि जर पोलिसांनी जर कुणाच्या सांगण्यावरनं केलं तर मुंबई पोलीस, महाराष्ट्र पोलीस कुणाच्या दबावात आहेत? तीन गोष्टी याच्यात महत्वाच्या असतात की एक तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे की तळोजा पोलीस ठाण्यातला पोलीस ज्यावेळेस त्याला घेऊन जातात, आणखी मुंब्रा मार्गे जातात, रूट चेंज केला. हा रूट कोणाच्या सांगण्यावरनं केला? हो. आणि अशा प्रकारची एवढी मोठी घटना जर का केली असेल तर यामागे खरोखर राजकीय हस्तक्षेप आहे का? जसे विरोधकांनी आरोप केले की राजकीय फायदा उचलण्यासाठी म्हणून पोलिसांकडनं करून घेतलेलं हे फेक एन्काउंटर आहे. मग जर का खरोच असं असेल तर याचा तपास ट्रान्सपरंटली म्हणजे पारदर्शकरित्या करत असताना नेमके कोण याच्या मागे आहे हाही तपासाचा भाग होऊ शकतो. अर्थातच निवृत्त अलाहाबाद उच्च न्यायालयाचे चीफ जस्टिस जे निवृत्त न्यायमूर्ती आहे दिलीप भोसले यांच्या अहवालामध्ये या 5 जणांवर आज अंगुली निर्देश करण्यात आलेले. त्यांच्या अहवालामध्ये हा सुद्धा एक महत्वाचा मुद्दा समोर आलेला आहे की नेमकं कोणाच्या सांगण्यावरनं, कोणाच्या दबावावरनं या पोलीस अधिकाऱ्यांनी हे कृत्य केलं. अर्थात तपासामध्ये या सगळ्या गोष्टी समोर येतात का? गुन्हे शाखा जी आपण म्हणतोय की अर्थातच सीआयडी, या सीआयडीकडे हा तपास हस्तांतरित झाला होता. तर सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी नेमकं काय केलं, त्यांच्या तपासाची डायरी, त्यांच्या तपासाचे डॉक्युमेंट्स हे सुद्धा हायकोर्टाच्या निरीक्षणाखाली याचा तपास होणार का? अशा वेगवेगळ्या प्रकारचे अनेक 4 मुद्दे उपस्थित झालेले आहेत. महाधिवक्ता डॉक्टर बिरेंद्र सराफ येत्या तारखेला या प्रकरणात जो युक्तिवाद करतील राज्य सरकारच्या वतीनं तो सगळ्यात महत्वाचा मानला जातो. कारण आपल्याला माहिती आहे की त्यावेळेसचे तत्कालीन गृहमंत्री हे आज मुख्यमंत्री आहे आणि त्यावेळेसचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा आज मंत्रिमंडळामध्ये उपमुख्यमंत्री आहे आणि अर्थातच अत्यंत वजनदार खाते सुद्धा त्यांच्याकडे आहे. त्यामुळे खरोखर मागे राजकारण होतंय का किंवा राजकीय आरोप केले जात आहेत का यामागे अजून काही कारण आहे ते या तपासामध्ये अधिक गोष्टी समोर येतील. पण आजचा दिवस हा एवढ्यासाठी महत्वाचा मानला जातोय की या सगळ्या प्रकरणामध्ये जे 2 अधिकारी शिंदे नावाचे आहेत आणि 3 कर्मचारी यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश हे हायकोर्टानं दिलेले आहे. अर्थातच अलाहाबाद उच्च न्यायालयाचे निवृत्त चीफ जस्टिस दिलीप भोसले यांच्या अहवालाच्या आधारावर मुंबई उच्च न्यायालयाने हा निर्णय दिलाय. हे आपल्याला महत्वाचं नमूद करावं लागेल. कारण अर्थातच ज्युडिशियल कस्टडी देत असता म्हणजे ज्युडिशियल अहवाल जो आहे तो या सगळ्या प्रकरणामध्ये महत्वाचा आहे. हे पुन्हा एकदा स्पष्ट झालंय. श्वेता. बिलकुल. प्रशांत, थोडंसं थांबवते. शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट मंत्री यांची यावरती प्रतिक्रिया आली आहे, ऐकूयात. बदलापूरच्या घटनेमध्ये जो आता अहवाल त्यांनी सादर केला आहे त्याच्यावर न्यायालयाने जो काही निर्णय दिलेला आहे त्या निर्णयाचं अंमलबजावणी केली जाईल आणि जो त्याच्यात दोषी असेल, जर तो एन्काउंटर चुकून झाला असेल किंवा जाणून बुजून केला असेल तर त्यावर न्यायालय योग्य तो निर्णय सुद्धा घेईल. न्यायालयाच्या या कामकाजामध्ये शासन कोणताही हस्तक्षेप करणार नाही. तर संजय शिरसाट यांची यावरती प्रतिक्रिया. जे कोणी दोषी असतील कारवाई होईल, सरकार त्यामध्ये कोणताही हस्तक्षेप करणार नाही असं ते सांगतायत. आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग सुद्धा आपल्या सोबत आहेत. प्रशांत, हे 5 जण, 2 अधिकारी, 3 कर्मचारी यांच्यावरती ज्या पद्धतीनं कोर्टानं कारवाई करण्याचे आदेश दिलेत, गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिलेत, त्यांच्यावरती काय कारवाई आता होऊ शकते? ती महत्वाची गोष्ट आहे की ज्यावेळेस फौजदारी गुन्हा दाखल होतो आणखी तो अर्थातच संशयास्पद मृत्यू असल्यामुळे तो हत्या या संज्ञेमध्ये मोडला जातो. फेक एन्काउंटर ही ऍज अ लाईक पॅरल हत्या त्याला म्हटली जाते. त्याचमुळे यांनी याची बनावट एन्काउंटर केलाय आणि याची हत्या केली आहे. त्यामुळे अर्थातच कलम 302 सीआरपीसी नुसार, नवीन बीएनएस नुसार कलम 101 त्यांना लागू होईल आणि या हत्या प्रकरणाचे ते आरोपी म्हणून हे 2 अधिकारी आणि 3 पोलीस कर्मचारी यांना ट्रीट केलं जाईल. गुन्हा दाखल झाल्यानंतर अर्थातच त्यांच्यावर निलंबनाची कारवाई सुद्धा राज्य सरकार करू शकतं. अर्थातच त्यानंतर त्यांना अटक सुद्धा करू शकते. या सगळ्या शक्यता आहेत. आता खरोखर याच्यामध्ये अटक केली जाणार का? कारण सीआयडी, कारण पॅरल तपास एजन्सी सुद्धा याच्यात तपास करते. त्याच्यामध्ये सीआयडीचा अहवाल सुद्धा तितकाच महत्वाचा मानला जातोय. जी राज्य सरकारनं सीआयडीकडे हा तपास नोंदवला होता. न्यायमूर्ती दिलीप भोसले यांची जी कमिटी आहे ती मुंबई उच्च न्यायालयानं हस्तक्षेप करून निश्चित केली होती. त्यांना 3 महिन्यांची मुदत दिली होती. ही 19 नोव्हेंबरला ती नियुक्ती झाली. 3 महिन्यांची मुदत त्यांची संपली. त्याच्या आत त्यांनी अहवाल सादर केला आणि या अहवालाच्या आधारे हायकोर्टाने नोंदवलंय. म्हणजे अर्थातच न्याय व्यवस्थेची ताकद तर या गुन्ह्याचा तपास करणाऱ्या तपास एजन्सीवर आहे. त्यामुळे या गुन्ह्याचा तपास अधिक सजगपणे केला जाणार एवढं निश्चित आहे. त्यामुळे कायद्याची पायमल्ली जर का कोणती होणार असेल तर याच्यामध्ये कोणतीही गय केली जाणार नाही याचे स्पष्ट संकेतच मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती रेवती मोहिते लेरे आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या द्विसदस्य खंडपीठानं दिले. हे आता स्पष्ट झालंय असं आपल्याला नक्कीच म्हणता येईल. येत्या दिवसामध्ये या 5 जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून
त्यांच्या विरुद्ध अटक करण्याची कारवाई होते का, हं. याकडे सुद्धा सगळ्यांचंच लक्ष राहणार आहे. अर्थातच येणाऱ्या दिवसातल्या घडामोडी या सगळ्यात महत्वाच्या मानल्या जातात आणि तपास करत असताना की या तपासामध्ये अजून कोणी बोलविते धनी आहे का किंवा अजून कोणी आरोपी वाढतायत का, याची सुद्धा स्पष्टता समोर येऊ शकते. याचाच दुसरा अर्थ असा आपल्याला नक्कीच म्हणता येईल, जसा तर संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया केली की सरकार याच्यामध्ये कोणताच हस्तक्षेप करणार नाही, पण सरकारी एजन्सीच्या माध्यमातूनच याचा तपास जो सुरू आहे, सीआयडी म्हणून जी राज्य गुन्हे अन्वेषण शाखा आपण जिला म्हणतो, तर त्यांचा जो अहवाल आहे तो अहवाल या प्रकरणातला अत्यंत बोलका ठरू शकेल. अर्थातच त्यांच्या माध्यमातून कोणता रिपोर्ट समोर येतोय हा येत्या दिवसात समोर येईल, येत्या तारखेला सुनावणीत हायकोर्टात समोर येईल, त्यानंतर अनेक गोष्टींची स्पष्टता होऊ शकते. पण एक गोष्ट आज मात्र निश्चित आपल्याला म्हणता येईल की मुंबई उच्च न्यायालयानं या हायकोर्टाला जो पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ गोळीबार केला आणि त्यात अक्षय शिंदेचा मृत्यू झाला, हा जो दावा केलाय हा दावा संशयास्पद असल्याचा मुद्दा जो आहे तो अर्थातच ग्राह्य धरलाय. आणखीन त्याचमुळे या सगळ्यांविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिलेले आहेत. याचाच अर्थ असा आपल्याला नक्कीच म्हणता येईल, जो स्पष्ट अर्थ कायद्याच्या भाषेत निघतो की हायकोर्ट या एन्काउंटरशी सहमत नाही. हायकोर्टच्या दृष्टिकोनातनं हे फेक एन्काउंटर आहे, याचमुळे या अडचणीमध्ये वाढ आहे. अर्थात याचा तपास जर का मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशाखालीच जर का झाला, त्यांनीच जर का, आपल्याला माहिती आहे खरं तर गोविंद पानसरे हत्या प्रकरणाचा तपास जे आहे ते मुंबई उच्च न्यायालयानंच मॉनिटर केले तपास एजन्सीच्या माध्यमातून, तशा प्रकारे सुद्धा या गुन्ह्याचा तपास मॉनिटर करणार का, हा निर्णय आज जरी झाला नसला तरी यांच्यावर गुन्हा दाखल होणार. आणि येत्या तारखेला राज्याचे महाधिवक्ता जे आहेत वीरेंद्र सराफ, ते कोणती भूमिका मांडतात राज्य सरकारच्या वतीनं, हे अत्यंत बघणं महत्वाचं ठरणार आहे की हे आपल्याला आज नक्कीच म्हणता येईल. श्वेता. बरं प्रशांत, हा अक्षय शिंदे तर 100% गुन्हेगार होता, आरोपी होता, मात्र त्याचे कुटुंबीय सुद्धा आता म्हणतील की ज्या पद्धतीनं कोर्टानं आदेश दिलेत, म्हणजे जर हा एन्काउंटर झाला नसता तर तो भलेही आज शिक्षा भोगत असता किंवा नंतर त्याला फाशी देखील झाली असती, पण जर एन्काउंटर झाला नसता तर आज तो जिवंत असता आणि शिक्षा भोगत असता, असे त्याचे नातेवाईक सुद्धा आज म्हणू शकतात. ज्यावेळेस अक्षय शिंदेला अटक झाली त्यावेळेस सुद्धा त्याच्या कुटुंबियांनी ही भूमिका घेतली की आमचा मुलगा जर खरोखर दोषी असेल तर त्याला फाशी लटकवा, पण जर तो खरोखर दोषी आहे का यावरच त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. आणि अक्षय शिंदेचा ज्या प्रकारे हा मृत्यू झालेला आहे फेक एन्काउंटर मध्ये जे हायकोर्ट म्हणतंय तर निरीक्षणाखाली, याचमुळे अक्षय शिंदे हा निर्दोष होता अशा प्रकारचा दावा येत्या दिवसामध्ये त्याचे कुटुंबीय कोर्टात करू शकतात आणि हा सुद्धा एक नवीन अँगल येऊ शकतो. खरं तर विरोधकांनी या फेक एन्काउंटरवर आरोप करत असताना अक्षय शिंदे कोणी संत आहे, महात्मा आहे असं कधीही म्हटलं नाहीये किंवा अक्षय शिंदे आरोपी नाहीये असंही कधी म्हटलं नाहीये. पण या सगळ्या प्रकरणामध्ये आता आरोप प्रत्यारोप, आपल्याला माहिती आहे की एखादी गोष्ट ज्यावेळेस गुन्हा करतो किंवा हायकोर्टामध्ये सुनावणी येते त्यावेळेस राजकीय पटलावर त्याच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत असतात, वेगवेगळे राजकीय पक्ष, वेगवेगळे राजकीय नेते हे त्याचा उपयोग करत असतात आणि आरोप प्रत्यारोप असतात. बऱ्याच आरोपांना आधार सुद्धा नसतो, पण येत्या दिवसामध्ये अनेक राजकीय आरोप असे सुद्धा येऊ शकतात की खरोखर अक्षय शिंदे आरोपी होता का, किंवा जे आज म्हणताय की अक्षय शिंदेच्या आरोप असण्याबद्दल आम्हाला कोणती शंका नाही, उद्या ते सुद्धा ती शंका व्यक्त करू शकतात. अशा प्रकारच्या अनेक गोष्टी समोर येतील. पण तपास काय म्हणतो आणि हायकोर्टाच्या निरीक्षणाखाली या एजन्सीज पुढच्या तपास करणार आहे का, हा सगळ्यात कायद्याच्या दृष्टिकोनाचा महत्वाचा भाग आहे. कारण कायदा जो आहे तो पुरावा, तथ्यांश याच्या आधारावर चालतो, तो कोणी केलेल्या आरोपांवर किंवा भावनेच्या याच्यावर चालत नाही. आणि जर कोणी आरोप करत असेल तर त्यांनी त्याचे पुरावे सादर करावे असंही कायदाच म्हणतो. आणि मुंबई उच्च न्यायालय जर का या खटल्याचं मॉनिटरिंग स्वतः करणार असेल तर हे सगळे मुद्दे येत्या दिवसामध्ये सुनावणी समोर येणार हे स्पष्ट आहे. बरोबर प्रशांत, आणखी एक गोष्ट, या 5 पोलिसांना आणि पोलीस कर्मचाऱ्यांना याची किंमत मोजावी लागेलच. आता त्यांच्यावरती गुन्हा दाखल होणार, कारवाई होणार म्हटल्यानंतर. बरं, मात्र कोर्टानं जे म्हटलंय की राजकीय गणित जुळवण्यासाठी हे सगळं करण्यात आलं, जसा विरोधकांचा देखील आरोप आहे, तर मग तत्कालीन मुख्यमंत्री जे होते, ज्यांच्या कार्यकाळामध्ये ही सगळी घटना घडली किंवा हा सगळा प्रकार घडल्यानंतर लगेचच तोंडावरती निवडणुका होत्या आणि म्हणून हा सगळा प्रकार करण्यात आला, तर हे सगळं झाल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्र्यांचे फ्लेक्स, बोर्ड, होर्डिंग संपूर्ण महाराष्ट्रभर लागले होते, कौतुक करण्यात आलेलं होतं. मात्र जर हे राजकीय गणित जुळवण्यासाठी करण्यात आलंय असं कोर्टाचं म्हणणं आहे, तर त्या राजकीय नेत्यांना सुद्धा याचा परिणाम भोगावा लागेल का? याच्यामध्ये 3 गोष्टी असतात. एक म्हणजे की हायकोर्टानं ज्युडिशियल समिती नेमली होती, निवृत्त न्यायाधीश चीफ दिलीप भोसले यांच्या नेतृत्वाखाली. हा पहिला भाग झाला. त्यांनी प्राथमिक चौकशीमध्ये त्यांच्याकडे दिलेलं जे काम होतं की हे जे पोलिसांचा दावा आहे हा खरा की खोटा याचा एक अहवाल सादर करा.
त्यांनी अहवाल सादर केला की पोलिसांचा दावा हा संशयास्पद आहे आणि माझं मत आहे की तो खोटा आहे. हं. हा पहिला भाग झाला. आणि याचमुळे जे आज प्रथम दर्शनी दावा करतायत अक्षय शिंदेचं एन्काउंटर केल्याचा किंवा स्वसंरक्षणाचा गोळीबार केल्याचा, त्या सगळ्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आरोपी करण्याचे आदेश हायकोर्टानं दिले. हा झाला पहिला भाग. अर्थात दुसरा भाग जो आहे की जर का पोलिसांनी केलेला दावा जो आहे तो त्यावेळेस ग्राह्य धरला म्हणून राजकीय नेत्यांचे फ्लेक्स लागले, मुख्यमंत्र्यांचे फ्लेक्स लागले, अभिनंदनाचे अनेक लोकांनी लावले, हो. ते स्वतः त्यांनी लावले का इतरांनी लावले हा तपासाचा भाग असतो. तर तपासामध्ये हे निष्पन्न होतंय की ते इतरांनी लावले होते, त्यांचं अभिनंदन करायचे आणि अर्थात त्यांनी सुद्धा पोलिसांच्या भूमिकेचं समर्थन केलं होतं. पण पोलिसांची भूमिकाच खरी आहे का खोटी आहे हाच यातला कळीचा मुद्दा आहे. आणि जर का त्यांनी राजकीय दबावाखाली हा पूर्णपणे कृत्य केलं अशा प्रकारचा जर का आरोप हा ग्राह्य धरण्यात आला किंवा हायकोर्टानं जे आज निरीक्षण नोंदवलंय तर मग ते राजकीय नेते कोण? मग थेट मुख्यमंत्री, तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर बोट ठेवायचं का? तर आज तरी त्याबद्दल नक्कीच असं म्हणता येईल की त्यांच्यावर बोट ठेवता येणार नाही. कारण कायदा असं म्हणतो की त्यांनी स्वतःचा उदोउदो केला नव्हता. राज्याचे मुख्यमंत्री म्हणून घडलेल्या घटनेची एखादी माहिती लोकांना देणं त्याचं काम त्यांनी त्यावेळेस ते केलं होतं. त्यामुळे त्यांच्यावर तुम्हाला बोट ठेवता येणार नाही असं कायद्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला आज नक्की म्हणता येईल. ही दुसरी गोष्ट झाली की राज्याच्या वतीनं सीआयडी जी तपास यंत्रणा आहे की ती नेमका रिपोर्ट कोणता सादर करते. म्हणूनच मी उल्लेख केला होता की गोविंद पानसरे, कॉम्रेड गोविंद पानसरे यांची हत्या झाल्यानंतर राज्याच्या सीआयडी कडनं तपास जरी सुरू झाला असला तरीही मुंबई उच्च न्यायालयानं तो पूर्ण तपास मॉनिटर केला होता. तशाच प्रकारे अक्षय शिंदेच्या या मृत्यूचा तपास मुंबई उच्च न्यायालय मॉनिटर करणार आहे का हा मुद्दा आता स्पष्ट झाला नाही. जर मुंबई उच्च न्यायालयाने हा पूर्ण तपास स्वतः मॉनिटर करायचा निर्णय घेतला तर मात्र राज्याच्या ज्या तपास यंत्रणा आहे सीआयडी, आणखी मुंबई पोलीस यांच्या माध्यमातून किंवा मुंबई क्राईम ब्रँच किंवा ठाणे क्राईम ब्रँच यांच्या माध्यमातून त्या सगळ्यांच्याच तपासावर प्रश्नचिन्ह हायकोर्ट उठवू शकतं. पण आज तरी ते चित्र दिसून येत नाहीये. येत्या दिवसामध्ये तपासात काय काय होईल हे समोर येईल. पण आज प्रथम दर्शनी जे निरीक्षण नोंदवलंय ते निरीक्षणाची टिप्पणी ही सगळ्यात महत्वाची नोंद केली जाते. आणि दुसरा मुद्दा की ज्यांनी हा दावा केला आहे मृत्यूचा अक्षय शिंदेचा ते मात्र अडचणीत आले आहेत. त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल होणार. आणखीन कायद्यानुसार ती पूर्णपणे पुढची कारवाई होणार. मग ते निलंबित होतील, त्यानंतर ते अटक सुद्धा होतील. या सगळ्या गोष्टी येत्या दिवसात आपल्याला बघायला लागतील. आणि महाधिवक्ता डॉक्टर बिरेंद्र सराफ यांचा युक्तिवाद येत्या तारखेला जो होतोय तो आपल्याला सगळ्यात बघणं महत्वाचं ठरणार आहे. श्वेता, बिलकुल. म्हणजे न्याय व्यवस्थेवरचा एक बघण्याचा दृष्टिकोन संपूर्ण समाजाचा, संपूर्ण महाराष्ट्राचा एक प्रकारे या घटनेनंतर पॉझिटिव्ह होईल असं आपण म्हणू शकतो का? कारण पोलिसांनी कारवाई केली, कुणाचेही आदेश असू देत किंवा काही असू देत, मात्र त्याही उपर न्यायालय यामध्ये लक्ष घालून यावरती सुद्धा कारवाई करू शकते. हे जे आपण आता बघतोय त्यानुसार न्याय व्यवस्थेवरचा विश्वास जनमानसातला आणखीन वाढेल. प्रशांत, आपल्याला माहिती आहे की आपला देश हा लोकशाही प्रधान आहे. श्वेता, आणखीन आपल्या लोकसभेचे 4 स्तंभ जे आपण म्हणतो की ज्याच्यातला एक स्तंभ आपण आहोत, एक न्याय व्यवस्था आहे, एक प्रशासन व्यवस्था आहे, आणखीन एक राजकीय व्यवस्था आहे. आणि या 4ही स्तंभांची स्वतःची एक स्वतंत्र अशी ओळख आहे. आणखीन त्या पद्धतीची कार्यपद्धती आहे. आणि यातलीच सगळ्यात महत्वाची कार्यपद्धती म्हणजे न्याय व्यवस्था आपण म्हणतो. आणि न्याय व्यवस्थेच्या माध्यमातून ज्यावेळेस एखाद्या गुन्ह्यावर टीका टिप्पणी होते किंवा ज्यावेळेस ते मॉनिटर करतात त्यावेळेस न्याय व्यवस्थेवरचा विश्वास हा सर्वसामान्य माणसाचा हा अधिकाधिक प्रगाढ होत जातो. हे जे तू आता उल्लेख केला तो अत्यंत योग्य उल्लेख होता. आणखीन तोच महत्वाचा मानला जातोय. त्यामुळे न्याय व्यवस्थेच्या माध्यमातून या पूर्ण प्रकरणाकडे तपास करत असताना जे मॉनिटरिंग केलं जाणार आहे, जर त्यांनी मॉनिटरिंग करायचा निर्णय घेतला तर तो राज्य सरकारच्या तपास यंत्रणांना सगळ्यात मोठा धक्का हा येत्या दिवसामध्ये नक्कीच बसू शकतो. पहिला धक्का तर 19 नोव्हेंबर 2024ला ज्यावेळेस मुंबई उच्च न्यायालयात दाखल याचिकेवर जी सुनावणी झाली आणि त्या सुनावणीमध्येच त्यांनी याच्यावर संशयास्पद मृत्यू म्हणून मोहर उठवली. आणि ज्यावेळेस दिलीप भोसले यांची निवृत्त चीफ जस्टिस न्यायमूर्ती दिलीप भोसले यांची कमिटी निश्चित केली त्याच वेळेस राज्य सरकारला आणि त्याच्या तपास यंत्रणांना हा मोठा धक्का होता. दुसरा सगळ्यात मोठा धक्का हा आजचा जो निकाल आहे तो आपल्याला नक्कीच मानला येईल. कारण या निकालाच्या मुळेच आज राज्य सरकारची जी तपास यंत्रणा आहे किंवा ठाणे पोलिसांची जी प्रतिमा आहे ती संशयात सापडलेली आहे असं आपल्याला नक्कीच म्हणता येईल. अर्थात सीआयडी कडे दाखल झालेला तपास, आणखी सीआयडीने या तपासामध्ये केलेली प्रगती, सीआयडीच्या माध्यमातून याचा सादर होणारा अहवाल, राज्याचे महाधिवक्ता डॉक्टर बिरेंद्र सराफ यांच्या वतीनं राज्याकडनं काय युक्तिवाद केला जातो, या सगळ्या गोष्टी सगळ्यात महत्वाच्या. आणि यात जर का समाधानकारक उत्तर किंवा समाधानकारक चित्र बरोबर जर का मुंबई उच्च न्यायालयापुढे उभं राहिलं नाही तर कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणाप्रकारेच मुंबई उच्च न्यायालय
सुद्धा हा तपास त्यांच्या अंतर्गत बिलकुल. मॉनिटर करायचा निर्णय घेऊ शकतो आणि तसा जर घेतला तर तो राज्य सरकारला तिसरा मोठा धक्का नक्कीच म्हणता येईल. प्रशांत, या संपूर्ण माहितीसाठी खूप खूप धन्यवाद. तर बऱ्याचशा गोष्टी यातनं समोर आल्या आणि या प्रकरणावरती आता बऱ्याच राजकीय नेते मंडळींच्या किंवा एकूणच सगळ्या प्रतिक्रिया सुद्धा येणार आहेत, त्या देखील आपण जाणून घेऊच.